देवाची ये द्वारी तोंड दाखवू नकोस. मला तुझ्यासोबत फ्युचरच नाही दिसत आहे. अपेक्षित बाळा किती दिवस फक्त अजून ट्रायच करणार आहे. सॉरी सर, वी कांट हेल्प. वारी साधियेल्या हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अर्धा तर काय करतोयस तू? आधी खाली उतर बघू. एवढी लोक संघ चालतेस तरी बी तू वाट चुकलस. चल, मी तुला बरोबर वाटेला घेऊन जाते. काय झालं? काय बोलताय तुम्ही? मला काही कळत नाहीये. अरे देवा, म्हणजे तू वारीतला नाहीस? मग हिथं काय करतोयस? जीवाचं काय बरं वाईट करायला निघाला होतास की काय? ही इंद्रायणी कित्येकांना पंढरपूरची वाट दाखवते आणि तू मात्र वाटच संपवायला आलास. तू चल माझ्यासोबत वारीला. मी काय येऊ? अरे तुला जीवच द्यायचा आहे ना, मग आता माझ्यासोबत वारीला चल. वारी कर आणि मग जीव दे. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा. रूप पाहता रोजनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. बास बाबा, मी आता दमलो. अरे आता तर वारी सुरू झाली. चल. चा गजर प्रणित, पंढरीचा रे कळस पाहता हर्ष डोळ्यातून दाटला. वारी माझ्या विठ्ठलाची जन्म जन्माच्या सुखाची. अर्धा तर थांब. एवढं घाईत कुठं निघालास? काय झालं? कोण होता तो? मित्र होता. अरे पण मित्राला बघून असं कोण पळून जातं वय? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, एकत्रच ग्रॅज्युएट झालो. दोघही एकाच स्वप्नांसाठी धडपडायचो. फरक एवढाच, तो पोहोचला पण मी नाही. तो आज वेल सेटल्ड आहे, घर आहे, सगळं सुरळीत आहे. आणि मी, माझ्यासोबतचे सगळे पुढे निघून गेलेत. मीच एकटा मागे राहिलोय. कोणाला तोंड दाखवायची हिंमतही होत नाही. फक्त एवढंच वाटतं की मी कमी पडलोय. दादा तुला ठावय, या वारीमंदी पालखीच्या पुढं काही दिंडे असतात आणि काही माग. समजा नसतं विठ्ठलाच्या दारात जायचं असतं. मग कोण पुढं आणि कोण माग याने फरक पडतो का? आपण फक्त चालत राहायचं पंढरपूरला जाऊन त्या विठ्ठलाला डोळं भरून पाहण्यासाठी. चल. मी तुला तुझं नाव सुद्धा विचारलं नाही. तुझं नाव? मुक्ता. किती वर्ष झालं वारी करतेस? नाही ठाव मला, म्हणजे लहानपणापासूनच करते. मुक्ता,
मुक्ता ए बाळा, पाणी आणून देशील का रे? मी हा तूच. देतो. देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला. हो दिव्य सोहळा पाहुनी डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला. अगं तू कुठं हरवली होतीस? मी आता इथंच होते आणि मी हरवत. अरे वारी म्हणजे माझं घर आहे आणि आपल्या घरात कोण हरवतं व्हय? मी किती वेळ तुला शोधत होतो. आता आले ना, चल. आधी पाणी देतो आजीला, ती वाट बघत असेल. देह विठ्ठल विठ्ठल झाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला, नाम घोषात देह हनाला, देह विठ्ठल विठ्ठल झाला. अरे हे काय, इथं सगळीच लोक गायब होतात. अरे इथं कुणी बी थांबत नाही, समधी चालत राहतात आणि त्यांना दिलं असेल कोणीतरी पाणी आणि मग गेले असतील पुढं. आणि आता आपण बी थांबायचं नाही. चल बघू. विठ्ठल झाला. दादा, काय? अजून बी हीच कापड? हो, काय करू, माझ्याकडे कपडेच नाहीये दुसरे. माग की मग. काय? अरे कापड माग. कोण देणार? तू मागून तर बघ. नको. जा जा. नाही नाही. अरे जा म्हंटल ना. वाहे झुळ 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 इंद्रायणी, वाहे झुळ 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 इंद्रायणी, माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी, साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी. बुक्का चंदन भारी हलावी याला, अवघाव काश नामान भारी याला, देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला. ही बघ, ही आहे सासवडची जत्रा आणि इथं माऊलींची पालखी 2 दिवस राहते. देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल. दादा, माझी आई हरवली. दादा, जिथं दाटला अंधार, तिथं झालास प्रकाश, माझी आई हरवली. पावला जीवा किती वेळ झाली शोधते, सापडतेच नाहीये. तुझा चरभास, चल. तिथं जाती विभूतेरी, तिथं भरवला घास, जिथे ठेवली सास, जिथं ठेवलास श्वास. डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही, डोळ्यातून चंद्रभागा आता आटायाची नाही, उभ्या जन्मात विठ्ठला. माऊली, लई उपकार झाले तुमचे. साक्षात विठ्ठलाच्या रूपान धावून आला बघा. आपल्यामुळे एखादा आनंदी झाला की आपल्याला बी कसं समाधान वाटतं ना. माऊली, चला 2 घास खाऊन घ्या. चला. थांबल तवा जोडल
सारच थांब लग्नाला लय बरेच झाले पण मूलबाळ नव्हतं. एकदा आम्ही वारीला आलो तर लहान लेकराला कुणीतरी टाकून दिली. कोणी एका पोरीने वाचवलं त्या पोराला, पण त्या पोरीचा जीव गेला. त्या पोराचं कुणीही नव्हतं. मग आम्ही त्याला घेतलं. आमच्यासाठी हा विठ्ठलाचा प्रसादच होता. तेव्हापासून हा आमचा. आम्ही याला दरवरीच वारीला घेऊन आलोच आम्ही. युगाचार वारा तुझ्या दर्शनाची आस. लोक पण किती वेगळी असतात ना. का? कोणीतरी टाकून येतं आणि कोणीतरी देवाचा प्रसाद म्हणून घरी घेऊन येतं. विठ्ठल काय देतो यापेक्षा आपण त्यात काय बघतो हे जास्त महत्वाचं असतं. हॅलो बाबा. हो मी ठीक आहे. मायले कराची नाळ कधी तुटायाची नाही. उभ्या दादा हे खूप भारी केलंस बघ. आपण कधीच माणसांपासून पळायचं नसतं, उलट आपल्या माणसांना आपलंसं करायचं असतं. ती बघ, ती आहे खंडोबाची जेजुरी. काय रे, कसला विचार करतोयस? काय नाही, चल मी तुला कोणाला तरी शोधायला घेऊन चालतो. किती असू दे प्रवास किती होऊ तुळशी माळ ही श्वासांची तुटे थाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. कसा आहेस? जिवंत आहे. त्या दिवशी तुला पाहिलं आणि न बोलताच निघून गेलो. सॉरी. माहिती माहितीये? हो, कारण मी जरी तुझ्या जागी असतो ना तर कदाचित मी पण तेच केलं असतं. मला वाटायचं तुम्ही सगळे खूप पुढे गेलाय आणि मी इथेच अडकलोय. तुम्हाला काय तोंड दाखवणार होतो? एक सांगू, कॉलेज संपल्याने सगळेजण वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. आपण पाठीमागे राहिलो असं तुला वाटत होतं, पण आम्हाला वाटतं की तू आमच्यापासून दूर गेलास. किती मेसेज केले रे तुला, तुझ्या घरच्यांना पण विचारली, पण तू आमच्या सगळ्यांशी लांब गेला. लाज वाटायची रे. कशाची? तुम्ही सगळे काहीतरी करत होता आणि मी फक्त रिजेक्शनच गोळा करत होतो. रिजेक्शन? अरे माझी पहिली नोकरी कधी मिळाली माहितीये? 15 इंटरव्ह्यू मध्ये नापास झाल्यानंतर. सोशल मीडियावर आपण फक्त मिळालेलं दाखवतो, न मिळालेलं नाही. असो, तुझं हे रूप छान आहे. तू आणि वारी बाबा यायचे, मीही लहानपणी यायचो जबरदस्तीने. ते गेले. मग मला वाटलं की यावर्षी वारी संपली, पण मग मी इथे आलो. असं समज त्यांनाच भेटायला आलो. इथे चालायला आलो त्यांच्यासोबत. इथे आलो ना असं वाटतं की ते कायम माझ्यासोबतच आहेत. तुझ्या नावाविण नसे काही ठाव विठ्ठला. जीव झाला कासा विसरूप दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. अरे तुला हिच्यासोबत ओळखच करून द्यायची राहिली. कोण? हे बघ ही मुक्ता. मुक्ता. कसा मुक्ता. सारा गे आता मुक्ता. माफ करा माऊली, तुम्हाला लागलं तर नाही? काय रे बाळा, यावेळेस तरी पोस्ट सापडली की नाही? नाही ना हो. तुम्ही कोणाला शोधताय? एक मुलगी आहे, तिचं नाव मुक्ता.
तुम्हाला दिसली का ती नेहमी हसत असती बघा. पांडुरंगा विठ्ठला माय बापा. माफ करा माऊली, तुम्हाला लागलं तर नाही. नाही नाही, मीच सॉरी. काय रे बाळा, यावेळेस तरी पोच सापडली की नाही? नाही ना हो. तुम्ही कोणाला शोधताय? एक मुलगी आहे, तिचं नाव मुक्ता. तुम्हाला दिसली का ती नेहमी हसत असती बघा. साध तुलाही पोचल का तुम्हाला माहिती आहे मुक्ता? हो. कुठं आहे ती? मला तिला भेटायचं आहे. 3 वर्ष झाली मी तिला शोधतोय. हिटला हा काय क्लिस रे बाबा, कुठं आहे ती? पण ती आता कुठे हे माहित नाही. म्हणजे इतके दिवस माझ्यासोबतच होती, पण आता कुठं हरवली माहित नाही. तुम्ही कोण नातेवाईक का तिचे? रक्ताचं नातं नाही, पण तिच्या संग काहीतरी नातं आहे. 3 वर्षांपूर्वी पळून आलतो तेव्हा या वारीनच आसरा दिला. मुक्ता भेटली, बहिणीसारखी माया करणारी. तिच्या संग वारी केली, तिनं आयुष्यच बदलून टाकलं बघा. पण आम्ही जेव्हा पंढरपूरला पोहोचलो तेव्हा चंद्रभागा काठच्या गर्दीत ती कुठं हरवली काही कळलंच नाही. तेव्हापासून ती दिसली बी नाही. खरंच भारी हो ती मुलगी. बरोबर आहे, मीही तिच्यामुळे परत उभं राहायला शिकलो. तिला शोधायला दरवर्षी वारीला येत आहे. नाही, वारीला इटलासाठीच येतो, पण नेहमी वाटतं ती यंदा तरी भेटल. तुमच्याकडून ती इथं आहे हे ऐकून जरा बरं वाटलं. यंदा तरी तिला बघायला भेटल. मला तिचं मनापासून आभार मानायचं आहे. ती चला आपण दोघं मिळून शोधू तिला. हा चला. तान्ह्या बाळाच्या हासर डोळ्यात तो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेकल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो रोज वृंदावनी होडी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो कावडी गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी जाहरा माऊली भाव भोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावला तुरी होई काठी कधी. दादा, तुम्ही मुक्ताला पाहिलं का? घेऊन लाट येतो किनाऱ्या तुम्हाला बी भेटली? सारा जगाचाही तो सावरी राहतो धोमनी. तुम्ही ओळखता का तिला? कुठे आहे ती? ती काही वर्षापूर्वीच हे जग सोडून निघून गेली. काय? ती लय वरीस आधीच हे जग सोडून निघून गेली. काय? मुक्ता लहानपणापासून वारी करायची. विठ्ठलाचं दर्शन आणि वारकऱ्यांची सेवा एवढंच तिचं जग. ज्याला पाणी हवं त्याला पाणी, ज्याला आधार हवा त्याला खांदा, ज्याला वाट माहित नसायची त्याला ती वाट दावायची. वारी काय थांबली नाही, पण मुक्ता मात्र विठ्ठलाकडे निघून गेली. नेहमीसारखे रस्त्यावरून वारकरी चालले होते. एका बारक्या पोराला कोणीतरी रस्त्यात सोडून गेलं होतं. पाऊल बाळाचे धावते मातेसी तैसे विठूपासी जाणे आम्हा सागरा शेवाती जैसी नदी जाणे होणे आम्हा सांगतो विठ्ठल ऐकतो विठ्ठल. कोणा एका पोरीने वाचवलं त्या पोराला, पण त्या पोरीचा जीव गेला. विठुराया पंढरीचा आलो भेटीला सख्या श्रीरंगा रे विठ्ठला. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा.
माझ्यासोबत वारीला. अरे वारी म्हणजे माझं घर आहे. विठ्ठल काय देतो यापेक्षा आपण त्यात काय बघतो हे जास्त महत्वाचं असतं. आपल्यामुळे एखादा आनंदी झाला की आपल्याला बी कसं समाधान वाटतं ना. अरे इथं कुणी बी थांबत नाही, समधी चालत राहतात. आपण कधीच माणसांपासून पळायचं नसतं, उलट आपल्या माणसांना आपलंसं करायचं असतं. आपण फक्त चालत जायचं. तोच माय तोच बाप विठुराया पंढरीचा.